ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा येत्या 25 तारखेला मुंबईमध्ये एक मेळावा होणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे। उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत आणि राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा हा मुंबईमध्ये मेळावा असणार आहे। तर आता उद्धव ठाकरे आणखी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत। एकतर आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या दृष्टीने रणनीती आखली जाते, मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांशी 25 तारखेला हा मेळावा असणार आहे। त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे लक्ष असेल। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, 25 तारखेला मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे, उपशाखा प्रमुखांचा मेळावा असेल। काय नेमकी रणनीती आहे या मेळाव्याची? अनुपमा, आतापर्यंत गट प्रमुखांचे मेळावे झाले होते, त्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठका हा नेहमीच होत असतात, परंतु उपशाखा प्रमुख हे प्रामुख्याने महत्वाचा घटक हा शिवसेना पक्षामध्ये राहिलेला आहे आणि या उपशाखा प्रमुखांचा मेळावा हा येत्या 25 तारखेला उद्धव ठाकरे घेणार आहेत। जरी अद्याप या संदर्भातलं ठिकाण समजलं नसलं तरी या 25 तारखेला हा मेळावा होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे आणि शाखा प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील आणि प्रामुख्यानं ज्या मतदार याद्यामधला घोळ आहे तो या संदर्भातली माहिती ते देतील आणि कशा प्रकारे मतदार याद्यांवर येत्या काळामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे। दुबार नोंदणी असेल किंवा ज्या परराज्यात देखील काही प्रमाणात मतदार नोंदणी झालेली आहे आणि इथं देखील नोंदणी केलेल्या आहेत, अशा मतदार कशा प्रकारे ओळखता येतील अशा मतदार याद्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं ते यावेळी स्पष्ट करतील आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं हे उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। ठीक आहे कृष्णात, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।